सोलापूरमध्ये एका तरुणाने माहेरी गेलेल्या बायकोने परत येण्यास नकार दिल्यामुळे आयुष्य संपवलं. सोलापुरातील तळे हिप्परगा गावामध्ये ही घटना घडली. माहेरी गेलेली बायको घरी परत येत नसल्यामुळे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने शेवटचा व्हिडिओ तयार केला आणि बायकोच्या साडीने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रेम अंकुश जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. प्रेमने वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. बाळंतपणासाठी त्याची बायको माहेरी गेली होती. त्याला मुलगी देखील झाली. मुलगी होऊन 2 महिने होत आले तरी देखील बायको माहेरावरून परत येत नाही. त्यामुळे प्रेम चिंतेत होता. तो बायकोला सासरी परत येण्यासाठी विनंती करत होता, पण ती ऐकत नव्हती. यावरून त्यांच्यात वाद होत होते. सोलापुरात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणासाठी तो बायकोला बोलवत होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. बायको सासरी येण्यास नकार देत असल्यामुळे चिंतेत येऊन प्रेमने टोकाचे पाऊल उचलले. त्याने रविवारी मध्यरात्री राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने राहत्या घरामध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमने शेवटचा व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये तो माझ्या मुलीची काळजी घे असं म्हणत मुलीला किस करताना दिसत आहे. बायको ऐकत नसल्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. प्रेमच्या आईचा तो लहान असतानाच मृत्यू झाला होता. त्याचा सांभाळ आजीने केला होता. त्याच्या पश्चात आजी, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. रविवारी मध्यरात्री घराच्या दुसऱ्या खोलीतून मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रेमचा भाऊ पळत गेला. त्याने गळफास घेतलेल्या प्रेमला तात्काळ पकडून खाली उतरवले. शेजारीच्या मदतीने त्याने साडी कापली आणि प्रेमला शासकीय रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.